आता पाहूयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। सिंधुदुर्गामध्ये परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र आल्यानंतर नाराजी नाट्य सुरू झालंय। भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले। जुन्नर तालुक्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची आघाडी होणार आहे। डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीच्यासाठी घोषणा केली। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक निकालावर एमआयएमने संशय व्यक्त केला। या निकालाची चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत आले तर आपल्याला आनंद होईल अशी प्रतिक्रिया सुनील केदार यांनी व्यक्त केली आहे। सुनील केदार नाशिक भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत। नाशिकमध्ये मनसेची ताकद कमी झाली असली तरी पण पक्ष आणि संघटनेवर आपण अधिकाधिक भर देऊ अशी प्रतिक्रिया अंकुश पवार यांच्या नवनिर्वाचित पत्नी मयुरी पवार यांनी व्यक्त केली आहे। प्रशांत जगताप यांनी हर्षवर्धन सकपाळ यांची भेट घेतली। निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल हर्षवर्धन सकपाळ यांनी प्रशांत जगताप यांचं अभिनंदन केलं। अंबादास दानवे यांनी निवडून आलेल्या नगरसेवकांचा सत्कार केला। यावेळेला संभाजीनगरमधला वादग्रस्त नगरसेवक राशीद मामू याचा सुद्धा दानवेंनी सत्कार केला। मनसेमध्ये बंडखोरी केलेल्या आणि निवडून आलेल्या मनसेच्या नेत्या तसंच माजी नगरसेविका अनिशा माजगावकर यांनी संदीप देशपांडे यांची भेट घेतली। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या बाबत बुधवारी अंतिम सुनावणी सुरू होईल। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखाली सलग 2 दिवस ही सुनावणी चालेल। उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या स्वीय सहाय्यकावर भडकल्याचा एक व्हिडिओ बऱ्यापैकी व्हायरल होतोय। बारामती हॉस्टेलवर अजित पवार पोहोचले असताना दरवाजा बंदच असल्यानं ते चिडले। भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला वेग देण्यात आलाय। कार्यकारी अध्यक्ष असलेल्या नितीन नबीन यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर महापौर पदाच्या मध्ये सुद्धा मुंबईकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। महापौर महायुतीचाच करू असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं आहे। एकोणतीस महानगरपालिकांच्या साठीची महापौर पदाची आरक्षण सोडत 22 जानेवारीला सकाळी 11 वाजता काढली जाईल। सोडत प्रक्रिया मंत्रालयातील सभागृहात होईल। संभाजीनगरामध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी बंडखोरांना दिलेला शब्द भाजपाच्या अंगलट येण्याची शक्यता आहे। 10 जागांसाठी 50 जणांना भाजपानं शब्द दिला। नगर मनमाड महामार्गावर रखडलेल्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले। त्याची दखल घेत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी रस्त्यावर उतरून नागरिकांशी संवाद साधला आणि अधिकाऱ्यांना धारावर धरलं। कल्याणमधील उबाठाचे नगरसेवक कुठेही गेलेले नाहीत। सगळे नगरसेवक हे आपल्या संपर्कात आहेत असा दावा ठाकरे पक्षाचे प्रमुख जिल्हाध्यक्ष करतात। पुणे महानगरपालिकेमध्ये एकत्र लढलेले पवारांचे दोन्ही गट सभागृहात मात्र स्वतंत्र बसतील। उमेदवारांची बैठक घेतल्याच्या नंतर अजित पवार यांच्याकडून तसे संकेत देण्यात आले। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पैशाची उधळण करण्यात आली। संभाजीनगरमधल्या एका कार्यक्रमाच्या दरम्यान माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यावर पैशाची उधळण करण्याचा व्हिडिओ सध्या चर्चेत आलाय।
उबाठाच्या शिवसंचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे यांनी एक सूचक व्हिडिओ ट्विट केला आहे. येणारा दिवस आपला असेल या शब्दात त्यांनी विरोधकांवर त्यातून निशाणा साधला आहे. सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढणार आहे. त्यांच्यासमोर बंडखोरांचं आव्हान असेल. येत्या 8 दिवस मुंबईतून बाहेर जाऊ नका असा आदेश भारतीय जनता पार्टीकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना देण्यात आला आहे. इस्लाम पार्टी आणि एमआयएमनं मालेगावामध्ये युती करण्यासाठी बोलणी सुरू केली आहेत. ही युती झाली नाही तरीही आपण भाजपा शिवसेनेसोबत जाणार नाही असं इस्लाम पार्टीच्याकडून सांगण्यात येत आहे. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महिलांनी बाजी मारली आहे. पुरुषांपेक्षा जास्त महिला निवडून आल्या आहेत. महानगरपालिकेत 45 महिला नगरसेवक आहेत तर 42 पुरुष नगरसेवक. अहिल्यानगर महापालिकेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाल्याच्या नंतर नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक संपन्न झाली. यावेळी अहिल्यानगरच्या नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं विखे पाटील म्हणाले. मुंबईकरांनी महायुतीला कौल दिलाय त्यामुळे मुंबईमध्ये महापौर महायुतीचाच होईल असं वक्तव्य भाजपाचे नगरसेवक नवनाथ बन यांनी केलं. अजित पवार यांनी पुण्यामधल्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बरोबर 1 तास बैठक घेतली आणि नगरसेवकांना सक्रिय होत विकास कामं करा, अभ्यास करा अशा सूचना दिल्या. नवी मुंबईतल्या सानपाडा विभागामध्ये अज्ञातानं अनोखी बॅनरबाजी केली. आपणच इथे एखाद्याला बनवू शकतो आणि बिघडवू शकतो असा दावा यातून करण्यात आला. ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक राज ठाकरे यांच्या भेटीसाठी इच्छुक असल्याचं समजतंय. ही भेट शिवतीर्थ इथं होऊ शकते. पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पाटील हे सक्रिय झालेले आहेत. रोहित पाटील हे महाराष्ट्राचे गृहमंत्री आर पाटील यांचे चिरंजीव आहेत आणि आमदारही आहेत. शिवसेनेनं आपल्या नगरसेवकांना डांबून ठेवलेलं नाही असं वक्तव्य करत संजय शिरसाट यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जर अजित पवार आणि शरद पवारांची युती होणार असेल तर शरद पवार आणि अजित पवार यांच्यापैकी अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावं लागेल असा सल्ला उत्तम जानकर यांनी दिलाय. उत्तम जानकर यांनी अजित पवारांना सल्ला देत असताना म्हटलं आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जर शरद पवार आणि अजित पवार सोबत येणार असतील तर अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावं. पुण्यामध्ये अजित पवारांनी भाजपाला धक्का दिलाय. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीनं ठाण्यामध्ये महापौर पदाच्या मागणीच्या निमित्तानं 2 वर्षासाठी दावा केलाय. जर 2 वर्ष महापौरपद मिळणार नसेल तर आपण ठाणे महानगरपालिकेमध्ये विरोधी बाकांवर बसू असं निरंजन डावखरे म्हणाले. नवनीत राणा यांच्यामुळे अमरावतीत अनेक जण पराभूत झाले, त्यांचं निलंबन करा अशा आशयाचं पत्र फडणवीसांना पाठवण्यात आलं होतं. मात्र या प्रकरणी आता पत्र पाठवणाऱ्यांनी आपला विचार बदललेला दिसतोय.